महायुतीच्या जागा वाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आली आहे। शिवसेनेला 11 ते 12 जागा मिळण्याची शक्यता वर्तवली जाते, तर राष्ट्रवादीला 1 आकडी जागांवर समाधान मानावं लागू शकतं। मुंबईची 1 जागा सोडण्याची शिवसेनेनं तयारी दर्शवली आहे, पण शिवसेना ठाण्याच्या जागेवर ठाम असल्याचं देखील सूत्रांकडून कळतंय। शिंदेंच्या काही खासदारांचा पत्ता कट होणार आहे अशीही शक्यता वर्तवली जाते। विशेष म्हणजे तिकीट कापलेल्या खासदारांचं वेगळ्या माध्यमातून पुनर्वसन केलं जातं का, याकडे लक्ष असेल। महायुतीत कुठल्या जागांवर तिढा आहे आपण पाहतोय। रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, छत्रपती संभाजीनगर, ठाणे, वायव्य मुंबई या जागांवर महायुतीत तिढा निर्माण झालेला आहे। जागा वाटपाची चर्चा ही अंतिम टप्प्यात आलेली आहे। शिवसेनेला 11 ते 12 जागा मिळण्याची शक्यता वर्तवली जाते, पण शिवसेना ठाण्याच्या जागेवर ठाम असल्याचं देखील सूत्रांकडून कळतंय। विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला केवळ 1 आकडी जागेवर समाधान मानावं लागू शकतं असं देखील म्हटलं जात आहे। काही जागांकरता अजित पवार गट हा आग्रही होता, तर काही जागांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना ही आग्रही होती। दिल्लीत या सगळ्या संदर्भात चर्चा झाली। रात्री उशिरापर्यंत अमित शहा यांच्या नेतृत्वात त्यांच्या निवासस्थानी बैठक पार पडली। 2.5 तास झालेल्या या चर्चेनंतर आता अंतिम टप्प्यात महायुतीच्या जागा वाटपाची चर्चा आली असल्याचं कळतंय। याच विषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांच्याकडून। मीनाक्षी, काल रात्री महायुतीच्या जागा वाटपासंदर्भात दिल्लीत जवळपास 2.5 तास खलबतं झाल्यानंतर आज राज्यात काय घडामोडी घडतायत याकडे सगळ्यांचंच लक्ष आहे। लाघवी, काल महत्त्वपूर्ण बैठक जी आहे ती दिल्लीत पार पडली। या बैठकीमध्ये आपण पाहिलं तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यासोबतच दोन्ही उपमुख्यमंत्री दिल्लीत होते। अमित शहा आणि JP नड्डा यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक पार पडलेली आहे। जवळपास सांगितलं जाते 2 तासहून अधिक ही बैठक चालली। 2 टप्प्यामध्ये देखील ही बैठक चालली गेली, कारण सुरुवातीला आपण पाहिलं तर अजित पवार यांच्यासोबत देखील एक वेगळी बैठक पार पडली आणि त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत देखील एक वेगळी बैठक पार पडली। एकूणच सध्या आपण पाहिलं तर या बैठकीमध्ये अमित शहा, JP नड्डा, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित होते। याशिवाय आपण पाहिलं तर बावनकुळे देखील उपस्थित होते आणि प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे हे देखील उपस्थित होते। महत्त्वाची बाब म्हणजे अंतिम टप्प्यामध्ये ही चर्चा झाली असल्याचं देखील सांगितलं जात आहे। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती उमेदवारीची जी काही चर्चा सुरू आहे या संदर्भात अंतिम टप्प्यात ही चर्चा झाली असल्याचं समजते। पण मात्र महत्त्वाची बाब म्हणजे या आठवड्यामध्ये केंद्रीय निवडणूक समितीची बैठक पार पडणार होती भाजपची, पण मात्र ती बैठक पुढे ढकलण्यात आलेली आहे। याचाच अर्थ असा की 11 किंवा 12 मार्चला ही बैठक पार पडेल आणि या बैठकीमध्ये अंतिम निर्णय जो आहे तो घेतला जाणार आहे आणि त्यानंतरच उमेदवारांची यादी जी आहे ती काढली जाणार आहे। दुसरी बाब म्हणजे महत्त्वाची म्हणजे भाजपला 34 तर शिंदे गटाला 10 आणि अजित पवार गटाला 4 अशी जागा मिळणार असल्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जात आहे। पण यात आपण पाहिलं तर शिंदे गटाच्या काही खासदारांच्या तिकीट देखील कापला जाणार आहे आणि यात आपण पाहिलं तर प्रामुख्याने ज्यांची तिकीट कापली जाणार आहे यांना दुसऱ्या माध्यमातून त्यांचं पुनर्वसन देखील केलं जातंय की नाही हे देखील पाहणं महत्त्वाचं राहील। महत्त्वाची बाब म्हणजे लाघवी, या सगळ्याच पार्श्वभूमीवरती आपण पाहतोय की या संपूर्ण आठवड्याभरामध्ये सगळ्याच पक्षांच्या बैठका ज्या आहेत त्या सुरू आहेत, पण मात्र उमेदवारांची यादी जी आहे ती अद्यापही निश्चित झालेली नाहीये। त्यामुळे एकूणच कालच्या बैठकीमध्ये जी चर्चा झालेली आहे ती अंतिम टप्प्यात असल्याचं सांगितलं जात आहे। तर दुसरीकडे आपण पाहतोय की अमित शहा हे काही दिवसांपूर्वी मुंबईत आले होते, त्यावेळी देखील चर्चा झाली असल्याचं सांगितलं गेलं, कारण रात्री उशिराने देखील मुंबईत ती
बैठक पार पडली होती। या बैठकीमध्ये मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री देखील होते। पण मात्र कालची जी बैठक झाली आहे दिल्लीमध्ये, ही बैठक अंतिम टप्प्यात जी चर्चा आहे उमेदवारांच्या यादीवरना ही झाली असल्याचं सांगितलं जात आहे। पण तत्पूर्वी आपण पाहतोय की 11 आणि 12 तारखेला केंद्रीय निवडणूक समितीची भाजपची बैठक पार पडेल आणि या बैठकीमध्ये अंतिम निर्णय जो आहे तो घेतला जाणार आहे। त्यामुळे एकूणच ही बैठक जेव्हा पार पडेल, या बैठकीमध्ये काय नेमका निर्णय घेतला जातोय, कोणाची नावं उमेदवारीसाठी जाहीर केली जातात, हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। निश्चित। त्यामुळे मीनाक्षी, आपण पाहिलं तर अद्याप या सगळ्या संदर्भात चर्चा तर झालेली आहे, पण अंतिम फैसला काही झालेला नाहीये। बैठकांवर बैठका या 11-12 तारखेपर्यंत या होतच राहतील असं म्हटलं जात आहे। तुर्तास धन्यवाद मीनाक्षी, तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।